मी जरी आज सरकारमध्ये तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे काम करत असलो तरी देखील त्यामध्ये काम करत असताना नवीन काही गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या हिताच्या असतील, फायद्याच्या असतील, पुढच्या दृष्टिकोनातनं नवीन पिढीला मदत करणाऱ्या असतील तर त्या केल्या पाहिजे या मताचा मी आहे। त्याच्यामुळं तुम्ही जे 45 वयाचं इतर बाकीचं सांगितलं तर मी त्या पद्धतीनं निश्चितपणे विचार करेन, कारण तरुणांचा भारत आहे, तरुणांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं केरळमध्ये ते सक्सेस झालेलं असेल तर केरळ तसं बघितलं तर फार लहान राज्य, तर आपल्याही राज्यामध्ये करायला काहीच हरकत नाही। जसं महिलांची महिला बँक असते तशी तरुणांची संस्था सहकारी देखील करायला कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाही, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काय म्हणतो तो खरं, तर ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण माझी एवढीच इच्छा आहे की त्या वयामध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि तो एक उत्साह असतो, तो एक जोश असतो आणि ही गोष्ट खरी आहे अनस्कर। मी पण आता बघतोय की मी अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतो। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अंकुशराव आम्ही बऱ्याच जणांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे, म्हणजे मी आता काही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।